कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी, उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण, सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल, खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा. मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ. कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायुची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. V फॉर विक्टरी, V फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम: फॉस्फेट, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं. इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं. सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है. कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है. साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है. इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है. आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते. हॅलो, माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक आज खूप आनंदित आहे. हॅलो, मॅचची सुरुवात झालेली. पहिले बॅटिंग करतायत आपले दोंडाईचे ओपनर बल्लेबाज विराजे साहेब आणि बॉलिंग टाकतायत राहुल वाघ आणि गायकवाड साहेब. गायकवाड साहेब या, 2 मिनिटं. गायकवाड साहेब तेरा. हा घ्या घ्या घ्या, या इकडे, या या इकडे, इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे इकडे. गायकवाड साहेब हे खूप छान अशी फिल्डिंग केलेली आहे. 1 रन सिंगल फक्त. खूप छान अशी बॉलिंग करतायत राहुल भाऊ वाघ. या ओव्हरचा शेवटचा बॉल. मनोज ओव्हर कोण आहे? प्रभाव भाऊने जर्सी सुद्धा काढून शर्ट घालत नाही. म्हटलं काय असं
नाही, चुकीचं आहे. एक ओव्हर नंतर 7 रन. कॅप्टन घाबरला आहे बाजीगरचा, डायरेक्ट जर्सी काढून शर्टवर फिरायला लागला. सकाळ घाल नाही असं हे सांगून मनाचं सांत्वन करू नका तुम्ही. हॅलो, खूप छान असा फटकार मारलेला आहे गिरासे साहेबांनी, पण त्याच्या खाली बॉलच्या खाली आहे सागर भाऊ पाटील. जबरदस्त फिल्डिंग, ऑलराऊंडर फिल्डर एक जबरदस्त सागर भाऊ. आमचे शेंगदाणा आणि गुळचे लाडू 77 नंबर जर्सी सागर भाऊ पाटील. इरा मामा म्हणताय डोल्या. इरा मामा तुम्ही डोल्या म्हणताय, त्यांना काय असं विशेष वाटतंय तुम्हाला डोल्या म्हणून? खूप छान असा फटका मारला आहे गिरासे साहेबांनी, जबरदस्त खेळी करतायत महेंद्र भाऊ. खूप छान असा फटकार मारलेला आहे आणि जबरदस्त असा थ्रो. खूप छान. जर्सी नंबर 21 ईशान किशन, मला तेंडुलकर वाटतंय. आणि खूप छान असा फटकार मारला आहे, पण बॉलच्या खाली आहे बंदे और ड्रॉप कॅच. महेंद्र भाऊ एक विकेट घेत होते. 07 नंबरचे जर्सी. कॅच ड्रॉप, मॅच ड्रॉप असं होईल. कॅच घेत राहा मित्रांनो. चेअरअप करताना राहुल भाऊ वाघ 14 नंबर जर्सी राहुल वाघ. खूप छान असा बॉल आणि विकेट गमवली आहे. 07 नंबरने विकेट घेतली आहे महेंद्र. हॅलो, खूप असं लेग स्पिनर बॉलर आहेत आपले महेंद्र भाऊ. जबरदस्त असं खेळी करतात. त्यांच्या आणि चंदू भाऊ कारकिर्दीमध्ये त्यांनी 201 विकेट घेतलेली NPL ची. 201 विकेट राहिले. कालच त्यांचे 200 विकेट पूर्ण झाले होत्या महेंद्र भाऊच्या. हॅलो. शेख साहेब ग्राउंडवर फिरू नये, नाही तर तुमचे बोनस पॉईंट कापण्यात येतील. बोनस शेख साहेब घाबरून बॉलिंग टाकत होते. असं तुम्हाला वाटतंय? खूप छान असा फटकार मारलेला आहे आणि सीमा रेखा के पार 6 रन. जबरदस्त खेळी केलेली आहे आणि बंडलने. तुम्ही बघू शकता बाजीगरची बॅट त्यांच्या हातात आहेत, म्हणूनच ते शॉट मारू शकताय. खूप छान असा चटकार मारलेला आहे. आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल. प्रकाश भाऊंनी जी खेळी केली, खूप छान असे रन बनवले, पण त्यांचे बॉलर सक्षम नाही. ते बॉलिंग अशी होती की बाजीगर संघ चेस करून अगदी तोंडावर घेऊन आला तो सामना. काय म्हणणार? रन खूप अरे बॉल थांबलेला आहे आणि 3 रन घेतलेले आहे वाटतं. 3 रन ना, 3 रन झालेले आहेत. निश्चित 1 रन वाचला आहे. आमचे ओव्हर संपलेली आहे. क्रीम फिल्डर आहेत, चॉकलेट बॉय म्हटलं जातं, पंकज भाऊ असावे यांनी खूप छान अशी फिल्डिंग केली आहे. निश्चित दोंडाच्या यांच्या नंतर 20 विकेटच्या नुकसानावर ओव्हर संपल्यानंतर कॉमेंट्री थांबून घ्या दादा, मला स्कोअर सांगावा लागतोय. ओके ओके वा ओके ओके. पण बदला बी पुरा लिहिना नाही ना तुम्ही. अपुरासा पुरा बदला आहे तुमना. आमचे मित्र आणि बावलीची पंकज खूप भाऊ छान असावे. फिल्डिंग. ओव्हर टाकण्यात चंदू पंकज भाऊ माईक हातात घ्या. हात- चंदू भाऊ कडे द्या. चंदू भाऊ, आज मी सुद्धा बॉलिंग केली, पण जे बॉलर आहेत शहादा संघाचे
त्यांना बॉलिंग भेटत नाही, त्याबद्दल काय सांगणार हिरा मामा? मला असं वाटतं त्यांना फक्त सराव मध्येच बॉलिंग देतात ते. हॅलो प्रणव भाऊ, काय बोलत होते मला सांगा बरं, काय मला समजलं. म्हटलं आज मी खूप छान अशी बॉलिंग केलेली आहे आमचे चॉकलेट बॉय पंकज भाऊ वसावे यांचं. खूप छान असं बॉलर आहेत पंकज भाऊ वसावे प्रणव दादा. त्यांनी आता कारकिर्दीमध्ये लगभग 350 विकेट झालेले आहेत आणि त्यांच्या. एकदम म्हणजे मिठाईच्या दुकान सारखी टीम आहे ही. क्रीम बॉलर आहे, पर्क चॉकलेट सारखे राहुल भाऊ आहेत उंच असे, डेअरी मिल्क सारखा माही आहे, गुईना लाडूंगत सागर पाटील आहे, खूप खूप असे शेंगदाणा लाडू म्हणजे शुभम. खरंच 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 सर्व मिठाईवाले आहेत, सर्व गोडवाले आहेत. श्री ॲग्रो म्हटल्यानंतर सर्व गोड लोक आहेत. सर्व गोड टीम आहे ही. हो. आणि प्रदीप म्हणजे मुरमुरान लाडू असा मोठा. खूप छान अशी बॉलिंग केली चॉकलेट बॉय जर्सी नंबर 10 पंकज भाऊ वसावे. 350 विकेट पूर्ण झालेले आहेत एक त्यांच्याले. मिनिट तुम्हाला थांबवतो. माफियाचा प्लेअर जो तोंड बांधून आलेला आहे, अतिशय तोंडही दाखवू शकत नाही तो हेमंत भाऊ महाजन. त्यांचे बी हाल कसे होणार आहे ते लक्षात घेऊ द्या पहिले. आणि त्यांना भविष्य- फिल्डिंग खूप छान केली होती त्यांनी कालच्या मॅच मध्ये. खूप छान अशी बॉलिंग केलेली आहे. अपील केलेली आहे अंपायरचा विकेटसाठी. decision, नो no बॉल ball केलेला आहे. आणि नॉट आउट आहे. अंपायर डिसिजन नो बॉल. अंपायर लास्ट डिसिजन. Umpire decision. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. मित्रा करे वाजे अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन राहील असं नका करा. वाद करू वाद घालू नका. हे नका करू. वाद कमी करा, आपल्याला खेळ चांगला खेळता येईल. काय झालं, मलाच जावं लागेल वाटतं मध्ये. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असणार आहे. राहुल भाऊ फिल्डिंग लावा. आउट झालेला आहे. काय झालेलं आहे, डिसिजन चेंज केलेला आहे का? थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली होती बट आउट आउट दिलेला आहे. ओके, धर्मसेना उभी असताना निर्णय बरोबर घेतील ते. आणि हार्ड हिटर अंपायरने योग्य डिसिजन घेतला असेल. आज बाजीगर टीम खूप असा छान फटकार मारलेला आहे आणि माही खूप चार छान आहे. असा फटकार मारला आहे. 4 रन साठी गेलेला आहे. 4 रन 4 रन 4 रन 4 रन 4 रन झालेला आहे. टप्पा इकडे होता. 4 रन गेलेला आहे. खूप छान असा फटकार मारलेला आहे. महेंद्र भाऊने खूप प्रयत्न केले आपल्या टीमसाठी की 2 रन वाचतील असं म्हणून, पण वाचू शकले नाही कारण फटकार एवढा भारी होता. शैलेशभाई बोरसेचा जबरदस्त फटकार. यांचे स्प्लँकीज चालू होऊन गेले. त्यांचे सलट बी बघायला लागणार आहे आपल्याला यावर टायमाला. शैलेश भाऊ जबरदस्त बॅटिंग करताना बॉल घेऊन येत आहेत. पंकज भाऊ वसावे आणि व्हाईट बॉल दिलेला आहे. खूप छान अशी खेळी करतायत. समजदारी दिखाव मॅच जिताव असा हिरा मामा. आज खूप असं वेगळं झालेलं आहे कारण बाजीगर टीम सुपर 8 मधून बाहेर निघाली आहे. काय वाटतं तुला? आज बाजीगरची एकदम दर्दनाक हार झालेली आहे. कॅप्टन सुद्धा तोंड लपवत आहे त्यांचा. नाही दर्दनाक हार नाहीये. ते लढा दिलेला आहे त्यांनी. खूप छान लढा दिलेला आहे आणि एकही विकेट त्यांनी दिलेली नाही होती आणि लास्ट बॉल मध्ये ते हरलेले आहेत असं म्हणता येईल. खूप छान असा बॉल होता आणि बॉल जात आहे सीमारेखा के पार आणि बेसफेल झालेली आहे. 2 रन. अंपायर डिसिजन काय असेल? बाईज होता का? बाईज आहे. बाईजचे 2 एक्स्ट्रा रन आलेले आहेत. खूप छान असा बॉलर आहेत पंकज भाऊ वसावे. खूप छान असा फटकार मारला आहे शैलेशभाई बोरसे यांनी. जर्सी नंबर 9 आणि
मिस फील्ड केली आहे. मिस फील्डचा फायदा शैलेशभाई बोरसे यांनी उचलला आहे आणि छोटी डाव घेतली आहे. हातात बॉल असतानाही त्यांनी एक रन घेतलेला आहे. म्हणजे खूप जबरदस्त खेळ शैलेशभाई बोरसे. 3 ओव्हर नंतर 30 रन 2 विकेटच्या नुकसानावर स्कोअर झालेला आहे. 30 रन 2 विकेट. ओव्हर किती झालेत? 2 ओव्हर. खूप छान अशी बॅटिंग. 3 ओव्हर चंदू 3 ओव्हर झालेले आहेत आणि खूप चांगली अशी खेळी हैं आज ही ले आइए महावीरा का जीरॉन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिव्ह वापरलं. 15 दिवसांनी सर्वो वापरलं तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता. आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया. देखो कैसे बादलों की सैर हो रही है. इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है महावीरा जीरॉन से. महावीरा जीरॉन 5 in 1. इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं. इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा जीरॉन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें. इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें. 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी जीरॉन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें. कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है. पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है. इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा जीरॉन. किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा जीरॉन. थोडं धर्मसेनाने. त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचे ताण जास्त लागते. त्यांना टोपी बी दिली गेलेली आहे, त्याच्यामुळे उन्हामुळे त्यांना एनर्जी भेटणार नाही. प्लीज टोपी द्या त्यांना. खूप छान अशी बॉलिंग केलेली आहे. अपील झालेली आहे पण अंपायर डिसिजन नॉट आउट. नॉट आउट झालेलं आहे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. धर्मसेना एकदम चुस्त धर्मसेना थोडे त्याचे बंटी बावडन आणि धर्मसेना, आपलं जसपाल धर्मसेना. अपील झालेली आहे आणि अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असणार आहे. अंपायर डिसिजन सल्ला मसला करताना मला काही सांगू नको तू
डिसिजन काय घेता आहे ते महत्वाचा निर्णय असणार आहे. डिसिजन निर्णय मागच्या वर्षाचे फायनल विनर निर्णय योग्य कॅप्टन आलेले आहेत. अंपायर डिसिजन हा डिसिजन असेल. डिसिजन जोपर्यंत घेणार आहे तोपर्यंत फिल्डिंग लावणार नाही. ते थांबा जरा. अंपायर मध्ये गर्दी करू नये. राहुल भाऊ अंपायर मध्ये दबाव टाकू नका. मयूर आउट डिसिजन दिलेलं आहे. आधे हॅलो हॅलो बोलो हॅलो जितू राहुल हॅलो. ची जोरदार गेंदबाजी चालू आहे इथं. परत विकेट गेलेली आहे. जबरदस्त बॉलिंग. राहुल भाऊ जबरदस्त विकेट घेतलेली आहे. बोर्ड केलेलं आहे समोरच्या बल्लेबाजला आणि शैलेश भाऊ बोरसे हॅट्रिक चान्स है. राहुल भाई वाघ लगा. हॅट्रिक चान्स. ही तिसरी हॅट्रिक असेल कधी हॅट्रिक घेतली तर राहुल भाई वाघने, कारण आता NPL मध्ये 2 हॅट्रिक झालेल्या आहेत आणि राहुल भाई वाघने कधी ही विकेट घेतली तर तिसरं हॅट्रिक असेल LPL सीझन 4 ची. आणि हॅट्रिक घेतली तर वसईकर साहेबांकडून राहुल वाघला 501 देण्याची घोषणा केलेली आहे. लक्षात ठेवा राहुल भाई. 501 रुपये वसईकर साहेबांकडून हॅट्रिक बॉल. हॅट्रिक मिस झालेली आहे आणि खूप चांगलं असं डिफेंड केलेलं आहे समोरच्या बल्लेबाजने. आणि खूप छान अशी बॉलिंग करताय राहुल भाऊ वाघ. जबरदस्त अशी बॉलिंग. आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. रन किती झाले साहेब? ओके खूप छान असा फटकार मारलेला आहे समोरचा बल्लेबाजने आणि तसेच फिल्डिंग केली वगैरे. 18 नंबर जर्सी 12 नंबर जर्सी सॉरी. ओव्हर झालेली आहे. ओव्हर संपलेले आहे. दोंडाच्यांचे 4 ओव्हर नंतर 31 रन 4 विकेटच्या नुकसानावर. 4 विकेट 31 रन. शैलेश भाऊ बोरसे खूप कमी रन आहे. लक्षात ठेवा लास्ट 12 बॉल आहेत शिल्लक. 12 बॉल मध्ये कमीत कमी 30 रनची आवश्यकता भासेल त्यांना. 15च्या स्ट्राईक रेटने गेले तेव्हा काहीतरी डिफेंड करण्यासाठी किंवा आपला विन होण्यासाठी तुम्हाला चांगल्या बॉलिंगची गरज भासेल आणि कमीत कमी 50च्या पुढे त्यांना रन रेट पाहिजे. श्री ॲग्रोचे जे
बॅट्समॅन आहेत ते खूप खतरनाक आहेत. ते 50-60 रन इझिली करू शकतात. त्यामुळे रनची आवश्यकता यांना चांगली भासेल की रन तेवढे चांगले करायला पाहिजे शैलेश भाऊ मोडसे आणि दोंडाच्या टीमने. त्यासाठी धोंडाच्या टीमसाठी एक अल्पेश मामाची ओव्हर पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या टीमला 20-25 रन भेटतील असं एखादा बॉलर पाहिजे. त्यांच्याकडे असे बॉलर आहेत की खूप छान बॉलिंग केलेले. त्यांचे महेंद्र भाऊ झाले, आमचे चॉकलेट बॉय झाले. अल्पेश सारखे बॉलर त्यांच्याकडे नाही आहेत जे 26-27 रन देऊ शकतात असे. त्यांच्याकडे डिफेंड वाले खूप चांगले बॉलर आहेत. आणि श्री अग्रो ही बेस्ट फिल्डिंग आणि बॉलिंगमध्ये मानली जाते. आणि तसेच त्यांची मेन स्ट्रेंथ जी आहे ती म्हणजे बॉलिंग आणि फिल्डिंग. हेच खूप महत्त्वाचं असतं. फिल्डिंगवरती मॅच जिंकता येते. ते होतं तुम्ही कॅच. अरे अल्पेश भाऊ तुम्ही स्वतः किती कॅच सोडतात, आपण किती कॅच सोडतो, आपल्यावरून त्यांना दाखवायचे आपण किती पाण्यात आहे ते पहिले बोलायचं. नाही चंदू भाऊ, ही गोष्ट चुकीची आहे तुमची. अल्पेश मामा सर्कलच्या बाहेर जात नाही पण त्यांच्याकडे आलेला एक बॉल पण सोडत नाही. ते बॉल यायचा पहिले पडून जातात पण बॉल नाही सोडत. 21 नंबर जर्सी नंबर बॉलिंग घेऊन येत आहेत शैलेश बोरसे. अरे इकडे आहेत का? मला वाटतं तिकडे असतील. ठीक आहे मामा, तुम्हाला चान्स भेटेल. मामा 2 मोठे षटकार मारायचे तुम्हाला लक्षात ठेवा. सागर भाऊ बॉल खूप छान असा डॉट केलेला आहे. 21 नंबर जर्सी. सागर भाऊ बॉलरचे नाव काय? रवी शेठ. रवी शेठ सारखे शेठ आहेत. रवी शेठ 21 नंबर जर्सी. आणि खूप असा छान फटकार मारलेला आहे. आणि त्याच्याच त्या बॉलर येत आहेत सागरभाऊ पाटील, आमचे गुळाचे लाडू म्हणते का त्यांना सागरभाऊ. प्रेमाने गुळाचे लाडू म्हणतात. शेंगदाणे फुटाणे आणि तीळ असं मिक्स लाडू होते सागरभाऊ. इथे लाडूचे प्रमाण खूप आहे श्री ॲग्रो टीम मध्ये. कोण चॉकलेट बॉय, कोण क्रीम बॉय आणि गुळाचे लाडू. खूप असा छान फटकार मारलेला आहे 1 रन साठी. आणि बॉलवर येत आहे मयूरभाऊ पाटील. मयूरभाऊ 18 नंबर जर्सी. जबरदस्त खेळाडू व्यक्ती. आज 5 वर्षापासून कंटिन्यू अशी त्यांची कारकिर्दी. चंदू भाऊ, तुम्ही सगळ्या लाडूंचं नाव घेतले. मला तरी वाटतं की तुम्हाला आता मुरमुऱ्याचा लाडू आवडत नाही म्हणून तुम्ही कोणताच मुरमुऱ्याचा लाडू शोधला नाहीये. मुरमुराचे लाडू आहे यांच्यामध्ये मुरमुराचा लाडू म्हणजे प्रदीप भाऊ. शुभम, हा सॉरी शुभम मुरमुराचे लाडू आहे. गुड्डू खूप छान असा फटकार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अंपायरचा डिसिजन. खूप अशी व्हाईट लाईनला बॉलिंग टाकतायत. म्हणजे बॅट्समॅन बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही अशा लाईन वरती. आणि खूप सुंदर अशी बॉलिंग या ओव्हर मध्ये. 4 बॉल मध्ये फक्त 3 रन दिले आतापर्यंत. आणि हा लेग साइडच्या दिशेने बॉल. अरे यार स्टंप झालेले. आणि परत थ्रो मारला गेलेला आहे. शुभम आहे. व्हाईट बॉल आणि 1 रन एक्स्ट्रा घेतलेला आहे. असे टोटल 2 रन घेतलेले आहे त्यांनी. थोडीशी मी तारीफ केली आणि तेवढ्यात बॉलरने त्याची लाईन भडकली आणि एक्स्ट्रा रन दिलेले आहेत ओव्हर मध्ये. 36 रन झालेले आहेत सागर भाऊ, टेन्शन घेऊ नका. चौथी सुंदर असा शॉट ऑफ साइडच्या दिशेने मारलेला आहे. सागर भाऊ पाटील जोपर्यंत बॉल पकडतात तोपर्यंत 1 रन काढून घेतला आहे. आणि सुंदर असा थ्रो फक्त 1 रन काढू दिला सागर भाऊ पाटील यांनी. या ओव्हरचा शेवटचा बॉल मला वाटतं याच्यानंतर 1च ओव्हर असेल. आणि ही सेकंड लास्ट ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. 37 रन. धुळे योद्धाचे नितीन भाऊ साहेब फिरतायत ग्राउंडवर. लास्ट मॅच आहे त्यांची आज. त्यांना मोठी खिडी घ्यावी लागणार आहे आज सुपर 8 मध्ये येण्यासाठी. आज जे
ओव्हरची समाप्ती. स्कोर ओव्हर समाप्त झालेली. स्कोर शुभम भाऊ. दोंडाईचा ॲग्री यांचा स्कोर झालेला आहे 5 ओव्हर नंतर 38 रन 4 विकेटच्या नुकसानावर. 38 रन 4 विकेट 5 ओव्हर. खूप कमी रन आहेत. आणि शेवटची ओव्हर घेऊन येताना दिसत आहे शुभम भाऊ. मुरमुराचा लाडू शुभम भाऊ आपला साडू. श्री ॲग्रो या वर्षी त्यांचा एक मेन ऑलराऊंडर खूप मिस करताना दिसते. किरण पाटील आज ते जळगाव टीम कडून खेळतायत. जळगाव टीम मध्ये खूप चांगली कामगिरी केली त्यांनी. खूप छान असा फटकार मारलेला आहे मागच्या बाजूने शैलेश भाऊ बोरसे यांनी आणि 4 रन. जबरदस्त शैलेश भाऊ बोरसे आमचे मामाश्री जबरदस्त असा पहिला बॉल मध्ये चौकार घेतलेला आहे आणि रन झालेले 42. जबरदस्त असा फटकार. खूप खराब बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना शैलेश भाऊ. क्या शॉट है हर गेंद पे रन आ रहे हैं. अच्छी फील्डिंग वहां पे. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये 6 रन काढण्यात आलेले आहेत. समोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. बघू या ठिकाणी शैलेश सर आपल्या टीम साठी किती रन अजून स्कोरबोर्ड मध्ये ऍड करतील. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॅटवर पूर्णपणे आला नाही आणि रनआउट झालेले पंकज भाऊ वसावे. खूप असे चॉकलेट बॉय म्हटलं जातं. श्री अग्रवचे फिल्डर आहेत. जर्सी नंबर 10 पंकज भाऊ वसावे चुस्त आणि मस्त असे फिल्डर आहेत. ऑलराऊंडर फिल्डर आहेत. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग क्रीम बॉलर त्यांचे भरपूर नाव आहेत. आणि आता आले आमचे रनडायचे समर्थ कृषी सेवा केंद्र संचालक धनुभाऊ तांबोळी. काय दिवे लावतात त्यांना दिले आता. काय शॉट मारलाय ऑफ साइडच्या दिशेने. खूप सुंदर असा शॉट. छान फटकार मारलेला आहे शैलेश भाऊ बोरसे यांनी आणि परत चौकार घेतलेला आहे शुभमच्या बॉलिंग मध्ये. शुभम भाऊ शैलेश भाऊकडे तुम्ही हलक्या जीवाला. शैलेश भाऊ बोरसे जबरदस्त असे बॅट्समन आहेत. जबरदस्त असे खेळाडू आहेत. या इनिंगचा आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल. खूप छान असा फटकार मारला आहे आणि बॉलच्या खाली येत आहेत फिल्डर आणि परत छोटी डाव घेतले. शैलेश बोरसे यांनी 2 रन घेतलेत. 2 रन या बॉल मध्ये घेतलेत आणि ओव्हर संपलेत. अंपायर दोंडाईच्या यांचा स्कोर झालेला आहे 50 रन. 51 विन आहे श्री अग्रवाल यांची. आणि आता शैलेशभाऊ बोरसे यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे की आता बॉलिंग मध्ये काय धार करून घेतात. चंदू
Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU Minister यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांचे फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. घेतोस का आणि बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणी येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल भरपूर पशु आहार भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याचं पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमुग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी. या विनमिनत्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला. सादर आहे कलरीज एक्स्ट्रा, नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रेमिक्स तणनाशक मका आणि उसासाठी. कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझलवाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि उसाच्या पिकांमध्ये गवतवर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. सुनो सुनो मेरे दोस्तों, हो कोई परेशानी या कोई सवाल, मेरा जवाब मचाएगा बवाल. मेरी फसल बीमार है, इसका क्या इलाज है? अरे इतना भी नहीं पता क्या? समझदार किसान की ज्यादा उपज का एक ही राज, नाम है ट्रीडियम. इसमें है 3 अनोखे शक्तियों का वरदान, ताकत, तकनीक और तेजी. ट्रीडियम धान की फसल को देता है बाघ जैसी ताकत, जो देती है धमाकेदार उपज. ट्रीडियम में है शेर की तकनीक, जो झंडा पत्ती को रखे स्वस्थ और हरा. और ट्रीडियम में है चीते की तेजी, जो करे तुरंत असर. यूपीएल का ट्रीडियम, स्वस्थ फसल, सुरक्षा अटल. कांदा पिकासाठी परिपूर्ण जैव खत ॲम्विको ॲग्रो कॉर्पोरेशनचे संपूर्ण किट. कांदा पिकाची वाढ मंद आहे, जमिनीतील पोषक घटक कमी आहेत. ॲम्विको संपूर्ण किट 6 प्रकारच्या जीवाणूंचे जैव खत. एकरी एक संपूर्ण किट ड्रीप, फवारणी व ड्रेंचिंग द्वारे वापरल्यानं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, जस्त, झिंक व फेरस व इतर सर्व अन्नद्रव्य उपलब्ध करून देते. मुळांची वाढ जलद होते, पोषक तत्व सहज शोषले जातात आणि उत्पादनात मोठी वाढ होते.
जैविक, पर्यावरण पूरक आणि प्रभावी ॲम्विको संपूर्ण किट. संपूर्ण किट एक, फायदे अनेक. कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी. उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण. सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल. खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक. इथं पुढे ये, तू पुढे ये, पुढे ये. जा आता आहे. Let's start the match. आता वर फेका. चापा. टुडे डायमंड विन टॉस. तुम्ही काय ते बॅटिंग करणार आहेत, तुम्ही फिल्डिंग लावा. ओके. आणि याला आई शनी याला पण दूर राहा. मित्रांनो चालू मॅच वर तर लक्ष द्या. बॉलिंग चांगली टाक घेऊ. ओ कॉमेंटेटर काय रे, चालू मॅच वर लक्ष द्या ना भाऊ. ओके डन. आणि बॉलिंग साठी आलेले आहे शैलेश भाऊ. बॅटिंग टीम ऑब्जेक्शन घेऊ शकते जर कोणत्या प्लेयरने किट नाही घातलेली असेल तर. सुंदर अशी विकेट घेतलेली आहे. छान अशी विकेट. प्रदीपची ही विकेट खूप महागात पडणार आहे श्री ॲग्रोला. मोरे सरांनी काल पण अशी उत्कृष्ट बॉलिंग केली होती. पहिल्या ओव्हर मध्ये त्यांना विकेट भेटली होती. चांगली ओव्हर करतात ते. आज पण त्यांच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला त्यांनी विकेट घेतलेली आहे. ओ बाहेर रे. हॅलो हॅलो गिरीश लेग अंपायरला आहे ना भाऊ, तो बंटी बाहेर चाललाय. हो चालू मॅच आहे. डोल्या
अरे उभा राहा सतीश आपण माफियासारखं नाही. सतीश पहिले 3 वर अरे बाहेर काढ माफी आले माफी आणतो. हॅलो हॅलो पाच बॉल झालेले आहेत. ओव्हर संपलेली आहे. श्री आग्रा यांच्या 1 ओव्हर नंतर 4 रन 1 विकेटच्या नुकसानावर स्कोर झालेला आहे. 1 ओव्हर 4 रन. या इनिंगची दुसरी ओव्हर घेऊन येत आहे शैलेश सर. उत्कृष्ट असा बॉल बोल केलेला या ठिकाणी शुभमला. खूप सुंदर असा यॉर्कर बॉल. ते काय माझ्या जास्त कट होऊन जात होता ना. आणि अजून एक विकेट गेलेली आहे श्री ॲग्रोची. श्री ॲग्रोचे कॅप्टन स्वतः राहुल भाऊ बॅटिंगला येत आहेत आणि निडर बॅटिंग करण्यासाठी येत आहेत ते, कारण त्यांना जे बॅटिंगचे विनिंग शॉट जे आहेत ते प्रणव भाऊ कडनं शिकलेले आहेत ते बाजीगरचे. शैलेश बा बॉलिंग करत रहा. सुंदर अशी फिल्डिंग मध्ये चूक होत नाहीये दोंडाईच्या स्ट्रायकर कडून. हॅलो हॅलो एग्रो लाईनचे दुःख नाही होतं भाऊ, तुम्ही पुरा खतरा जिंकलेत. तुम्ही चिडी कोपा म्हणजे आणि विकेट घेतलेली आहे इथं सुंदर अशी कॅच धरून जगदीश पाटील उत्कृष्ट जगदीश पाटील यांच्याकडनं अशोक डिंडा
जबरदस्त बॉलिंग शैलेश मामा 09 नंबरचा जर्सी नंबर दोंडाईचा कमबॅक. डिंडा 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 श्री ॲग्रोचा खिलाडी होता जुना, त्यांनीच राहुल वाघला बाहेर काढलेले विशेष वाटतंय. डिंडा 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 आणि कॅश साठी 100 रुपये बक्षीस देण्यात येत आहेत. 101 रुपये बक्षीस. जबरदस्त कॅश घेतलेली आहे. नाही राहुल वाघने होते, राहुल भाऊ अजून खेळतायत. राहुल भाऊ यांना मी शिकवलेले जे विनिंग शॉट आहेत ते मारतीलच. राहुल भाऊ आज आणि आपला गुइना लाडू गेले बॅटिंगले. सागर भाऊ गुइना लाडू आज श्री ॲग्रोले करो या मरोची मॅच आहे भाऊ. जबरदस्त दोघी मॅच झालेल्या आहेत. आणि बॉल आणि कॅच मिस झालेली आहे. कॅच ड्रॉप के लिए जबरदस्त आज जड पडणार आहे तुम्हाला. कॅच अँड विन मॅन झाले असती भाऊ. पैसा देवानी गाई करली नी बाप करणाना. पैसा देवाने घाई नाही. ती कॅच खूप छान अशी पकडली होती कॅच. जबरदस्त बॉलिंगचे प्रदर्शन करताय शैलेश भाऊ बोरसे 09 जर्सी नंबर. खूप छान अशी बॉलिंग करतायत शैलेश भाऊ बोरसे. फक्त प्लेस करून 1 रन सिंगल दिलेला आहे फक्त. खूप छान अशी या ओव्हरचा शेवटचा बॉल. मजा नाही असं ते विचार करत आहे. बोला बोला. या ओव्हरचा शेवटचा बॉल. भाऊ कथान बोला ना. पण लास्ट बॉल घेत आहे. अंपायरच्या मागे उभे आहेत ते. तुम्ही ओके टोपी घातलेले आहेत. खूप छान अशी फटकार मारलेला आहे सागर भाऊ यांनी. सुंदर असा गॅप काढलेला होता. गुळाचा लाडू आहे आणि जबरदस्त आणि ओव्हरची ओव्हर संपलेली आहे. पॉवर प्ले पण संपलाय का अंपायर. 2 ओव्हर किती रन अंपायर. 2 ओव्हर 8 रन 3 विकेटच्या नुकसानावर. ओके. आता ती कॅच कधी पकडली गेली असती सागर भाऊची तर 4 विकेट झाले असते श्री ॲग्रोचे. आणि श्री ॲग्रोला बी ही करो या मरोची मॅच आहे. लक्षात ठेवायला पाहिजे राहुल भाऊ. पण त्यांनी त्यांचे जे क्रीम बॅट्समन आहेत ते लपून ठेवलेले आहेत. पंकज भाऊ असावे क्रीम बॅट्समन. आज 14 नंबर जर्सी नंबरचा मेन खेळी असणार आहे. कारण 14 नंबर जेवढी खेळी चांगली करतील तेवढी ही मॅच विन साठी त्यांना फायदेशीर असेल. राहुल भाऊंचा जर्सी नंबर येतो 14 नंबर. हो राहुल भाऊ 4 आणि 1 ला मिळवलं तर 5 होतो आणि 5 नंबर माझा जर्सीचा आहे म्हणून ते चांगली खेळी खेळतीलच. अच्छा आज तुम्ही बॉलिंग ही मॅच जर जिंकायची असेल तर श्री ॲग्रो यांना 24 बॉल मध्ये 43 रनांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 43 रन. लगभग 9.5 रन रेट पाहिजे. आणि 1 ओव्हर चुकली तर मॅच हुकली. सागर भाऊ असा सामना येतो. सागर भाऊ जबरदस्त खेळी केलेली. आज त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल आपल्या टीमसाठी. 77 नंबर जर्सी आणि आज त्यांना राहुल भाऊला आणि आताच आलेल्या माहितीनुसार आज अल्पेश मामाचा वाढदिवस आहे. अल्पेश मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हिरा मामाचा वाढदिवस आहे आज. हिरा मामाचा वाढदिवस कवय बनवतात ते काही माहित नाही लोक. हिरा मामाचा वाढदिवस आहे. पार्टी संध्याकाळी ठेवण्यात आलेली आहे. हिरा मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओ हिरा मामा आठ ध्यान दे रे. ओ हिरा मामा तुला भेटावले दे. स्वप्न बघताना अल्पेश पाटील. नाही मी तर असं म्हणतो आता 2 शब्द बाजीगर बद्दल बोलू नका कारण बाजीगरचे ते कॅप्टन आहे. सुरुवातीला सकाळचा जो सामना जो हाय व्होल्टेज सामना होता सुपर बाज वर्सेस वयस्कर लॉयन्स. नाही पण ती अटीटीची मॅच झाली आणि ती त्यांच्या जी बॅटिंग केली चव्हाण साहेब यांनी. हॅलो फिल्डिंग टीमला विनंती आहे टाइमपास करू नका. फटाफट ओव्हर करायचे आहे. अजून पुढे मॅचेस खेळवायचे आम्हाला. शैलेश भाऊ बोरसे थोडं लवकर करा कारण काय नंतर मॅच होतील आणि आजचे काय सुपर 8चे मॅच 1-2 वायानंतर होणार आहेत. लक्षात ठेवा. बोला. ऑनलाईन मॅच बघताना शिवार ॲग्रो एंटरप्राइजेसचे संचालक विक्की भाऊ.
खूप खूप धन्यवाद विकी भाऊ. दुसऱ्यांचा आवाज येतोय पण विकी भाऊ येतोय तुमचा, बोला तुम्ही. हॅलो. एकच आहे, फिल्डिंग लावून घ्या कोणीतरी, पण डिसाईड करून फिल्डिंग लावा. सगळे फिल्डिंग लावू नका, तुम्हाला विनंती आहे फिल्डिंग टीमला. बोला बोला महेंद्र भाऊ. शिवार ॲग्रो एंटरप्राइजेसचे संचालक विक्की भाऊ. याच्या पुढे आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत अजून. बघताना ऑनलाईनचे खूप असे आपले प्रतिनिधी आनंद घेत आहेत. खूप खूप छान साहेब. आणि विक्की भाऊला बी आमंत्रण आहे रविवारचं फायनल मॅच बघण्यासाठी इकडे यावं. तुमची उपस्थिती दर्शवावी इथं फायनल मॅचसाठी रविवारी. उद्याचा मॅच फायनल आणि सुपर 8 सेमीफायनल फायनल मॅचसाठी यावं. खूप छान असा फटकार मारला आहे आणि सागर भाऊने षटकार ठोकलेला आहे पहिल्याच बॉलमध्ये. जबरदस्त खेळी सागर भाऊची. सागर भाऊला अशीच खेळी करून दाखवावं लागेल, कारण मॅच विन होण्याची त्यांना कधी आवश्यकता असेल तर सागर भाऊला अशीच खेळी करावं लागेल पुढच्या बॉलमध्ये. खूप चांगली खेळी करताय सागर भाऊ. सागर भाऊची कॅच स्वतः गिराशे यांनी सोडली होती आणि त्यांच्याच बॉलिंग मध्ये आता षटकार ठोकला आहे सागर भाऊ यांनी. मॅच मागात पडेल. सर तुम्ही स्टंपच्या बिलकुल समोर उभे नो बॉल राहत तसा तर तुम्ही एक साईडला या. स्टंपच्या समोर उभं राहू नका, नो बॉल नाहीये. या बाजूला खूप छान असा षटकार ठोकला होता. वाईट बॉल आहे आणि 15 रन झाले. खूप छान असा फटकार मारलेला आहे आणि सिंगल रन घेतलेला आहे सागर भाऊने. सागर भाऊने याच्या पुढच्या मागच्या बॉल मध्ये 6 मारला होता. गिरासे यांनीच कॅच सोडली त्यांच्या शैलेश भाऊच्या बॉलिंगवर. आणि आज एक कट लागलेला आहे आणि 2 चा कॉल झालेला आहे त्यांच्यामध्ये. खूप छान असे कॉल केला आहे सत्यवान राजपूत. ठीक आहे. आणि धनुभाऊ थोडं थांबून घेतलं असतं तर श्री ॲग्रो टीमने खूप मागात पडेल. ही घाई मागात पडेल. आता रनआउट झाला आणि बर्थडे बॉय मामा इथे आलेला आहे. आज मामाचा वाढदिवस आहे. अल्पेश मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीम बाउंड्रीवर उभे राहू नका, लोकांना कन्फ्युजन होतंय त्यांचं. तुम्ही खाली बसून घ्या नाही तर त्या बाजूला मामा 2 मिनिटं थांबवतो. आजच त्यांनी 17व्या वर्ष वयात पदार्पण केलेलं आहे अल्पेश पाटील, आमचे अल्पेश मामा. खूप छान अशी शॉट मारण्याचा प्रयत्न. मला प्रणव दादा असं वाटतंय की थोडा प्रेशर घेतायत असं वाटतंय श्री ॲग्रोची टीम. राहुल भाऊ प्रेशर घेऊ नका, प्रेशर रिलीज करा. खूप छान अशी बॉलिंग पडलेली आहे गिराशे साहेबची. खूप छान असा फटकार प्रेशर रिलीज केलेला आहे. 6 रन. जबरदस्त शॉट. BSNL षटकार कनेक्टिंग इंडिया 14 नंबर जर्सी. खूप जबरदस्त शॉट मारलेला आहे आणि बॉल लवकर. श्री ॲग्रो यांचे 3 ओव्हर नंतर 24 रन 3 विकेटच्या नुकसानावर. 3 असाच टप्पा भेटेल तर असाच बाहेर जाईल. 3 विकेट 3 रन 24 रन झालेले आहेत आणि विन होण्यासाठी साहेब किती 27 ना 18 बॉल मध्ये 27 रनांची गरज श्री ॲग्रो यांना. 18 मॅच जिंकायची असेल तर 27 रन आणि ही विकेट. जबरदस्त असे 2 षटकार ठोकले या ओव्हर मध्ये आणि या ओव्हर मध्ये कमीत कमी त्यांनी 16 रन असे घेतलेले आहेत. 16 रनचा हा ओव्हर गेलेला आहे. भांडण करू नका आणि भांडण करणार तर येऊन जाईल. आता शैलेश भाऊ आरामाने ग्राउंडवर शांतता ठेवावी विनंती आहे फिल्डिंग टीमला. आरामाने घ्या. युअर भांडण लूज युअर मॅच. तुम्ही विन होऊ शकतात आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करू शकतात. शैलेश मामा सांभाळून बोला, सर्व गोष्ट आहे.
मामा खेळ आहे. सिक्स लागत राहतो. मॅच 2 टीम आहे, एक हारणार एक विन होणार आहे. आपले सर्व टीम लक्ष असू द्या. तुमची खेळी खूप चांगली झालेली आहे आतापर्यंत. आणि शैलेश भाऊ तुम्ही अजूनही मॅच मध्ये आहेत. शैलेश भाऊ आज मी तुम्ही Proper मॅच विन planning करा. प्लॅनिंग करा, फक्त संयम ठेवा. पण राहुल भाऊंची खेळी अशी आहे चंदू भाऊ झालेला आहे. बाहेर तर काढणारच ते. आणि प्रणव भाऊंनी शॉट शिकवलेले आहेत म्हणजे त्यांचा तो वापर करणारच. बाजीगरचे मध्ये टीम मध्ये ते सराव करतात आणि जबरदस्त असा खेळाडू 14 नंबर जर्सी राहुल वाघ. पण प्रणव दादा हे लक्षात ठेवा, 2 विकेट त्यांनी सोडलेल्या आहेत. एक सागर ओची बी स्वतः विकेट पडणार होती आणि एक गुईना लाडू येतो त्यांनी विकेट मागच पडी. थांबा एक आता तो कडू लागी असले मेथीना लाडू प्रणव भाऊ थांबा. दोन्ही विकेट गेले असतात, रनआउट आणि एक कॅच आउट दोघी त्यांनी मिस केलेले आहेत, म्हणून ही प्रसिद्ध झालेली आहे. हे लक्षात ठेवा. आणि जबरदस्त अशी खेळी करतायत सागर भाऊ. आता काहीतरी वेगळे करून दाखवा लागेल. सागर भाऊला बॉल घेऊन येत आहेत मोरे साहेब. सिंगल रन. डिंडा किधर है? डिंडा किधर है? डिंडा उधर है, हाथ दे रहा है डिंडा. जबरदस्त कॅच पकडली त्यांनी आज. खूप जबरदस्त अशी कॅच घेतली होती. कॅच द विन. ही कॅचचा काही फायदा होतो का त्यांच्या टीमला हे बघावं लागेल. सिंगल डबल खूप जबरदस्त असं खेळी करताय राहुल भाऊ. बॉल आला तर मारतील. खूप चांगली अशी खेळी सागर भाऊ आणि शैलेश भाऊ. खूप मागात पडणार आहे ओव्हर. हताश झालेले आहेत, निराश झालेले आहेत शैलेश भाऊ. कताईन खेवाली लागणू जानू. प्रदर्शन खूप चांगलं व्हायलंय. मोरे साहेब बॉल घेऊन येत आहेत. खूप छान खेळी केली सागर भाऊने. एक चौकार एक छक्का. आणि माझा जो पुतण्या आहे सागर पाटील त्याचा आडवा पट्टा हा कोणीच अडवू शकत नाही. खूप छान खेळी केली आहे. डिकरा आहे म्हणतो तुम्हाला. सुंदर असा बॉल होता. राहुल भाऊ मिस झालेला आहे. मोरे साहेब खूप छान राहुल भाऊ करतात. सिक्सरची अपेक्षा कॉमेंट्री बॉक्स मधून. शेवटचा बॉल कोणाचा ऐकू नका. जसा परवा शिकवला होता तो सिक्सर पाहिजे आम्हाला आता या लास्ट बॉलला. भाऊ मनाने खेळा, तुमच्या मनानेच खेळा, कोणाचा ऐकू नका. खूप छान सुंदर असा प्रयत्न. अरे मिस झालेला आहे. खूप छान असं गिराशे साहेब. श्री अग्रवाल यांचा 4 ओव्हर 32 रन 3 विकेटच्या नुकसानावर. मी सू घेऊ नका. दोंडाईच्या टीम चांगले खेळतायत तुम्ही. राहुल भाई वो तो मारेगाई. भाऊ दोंडाच्या टीमने जर 6 मारला राहुल भाऊ पुढील बॉलला अल्पेश पाटील 1001 चं बक्षीस देतील. कॅश. श्री अग्रवाल यांना जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 19 रनांची गरज. 12 बॉल 19 रन. राहुल भाऊ इस बॉल को छक्का होना 1001 बक्षीस अल्पेश पाटील यांच्याकडून. शैलेश भाऊ बोरसे आज तुमची मॅच बघण्यासाठी राजेंद्र ॲग्रोचे संचालक अंकित भाऊ हे आलेले आहेत. स्पेशल तुमची मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. मामाश्री तुम्ही विन व्हाव अशी आमची इच्छा. श्रींची इच्छा म्हणजे ते श्रीवाले जे त्यांची इच्छा असेल तर तुमचे win होणार आहेत हे लक्षात ठेवा. श्रींची इच्छा म्हणजे श्रीवाले ते. तुम्ही त्रिमूर्ती कृषी सेवा त्रिमूर्ती प्लस वर्सेस श्री ॲग्रो. आज बोबड्यावर आणि श्रीची इच्छा म्हणजे राहुल भाऊची कधी इच्छा असेल तर दोंडाच्या टीम विन होईल. पण राहुल भाऊची इच्छा काय कॅच पकडा आता. लवकर फिल्डिंग लावावी. फिल्डिंग टीमला विनंती आहे. 32 टाइम जातोय आपला. 32 रन आहेत. 32 रन.
32 रन. राहुल भाऊ 1001 च बक्षीस. या बॉलला जर सिक्सर आलं तर अल्पेश पाटील देणार आहेत कॅश. सर किती रन पाहिजे? 4 ओव्हर 32 रन झालेले आहेत. 12 बॉल मध्ये 19 रन. 12 बॉल मध्ये 19 रन. राहुल भाऊ खूप काही नाही आहेत राहुल भाऊ. जबरदस्त मॅच होते आणि ही डॉट बॉल बॉलिंग डॉट बॉल झाली भाऊ. अपील अंपायर धर्मसेना अंपायर आहेत ते. तुमचं असं अपील मध्ये काही डिसिजन घेणार नाही. त्यांनी तर आज टोपी बी काढून घेतली म्हणून कुमार जसपाल धर्मसेना चौक्कनने असं आहे ते. खूप छान असं मारलेलं आहे. फिल्डिंग शैलेश भाऊ कडनं फिल्डिंग खूप भारी होत आहे. खूप छान अशी फिल्डिंग. बरोबर आहे. पुढे गेले असते तर मागे गेला असता बॉल. खूप छान अशी गुळणा लाडू काय रे बघत. आणि या बॉल मध्ये का मारे सांगितलेलं आहे. दादा 9 बॉल मध्ये 8 रनांची गरज. खूप छान असं फटकार मारलेला आहे आणि शैलेश भाऊ बॉलच्या खाली आणि लगेच त्यांनी थ्रो केलेला आहे. 1च रन दिलेला आहे सागर भाऊ मोठे फटकारची गरज आहे. आणि आता राहुल भाऊ काय करतात ते पाहावं लागेल. श्री ॲग्रोचे कॅप्टन राहुल वाघ 14 नंबर जर्सी आणि बॉलिंग घेऊन येत आहेत. खूप छान असा फटकार मारला आहे आणि हा चौकार. सुंदर अशी फिल्डिंगचा मामा खूप अशी जबरदस्त अशी डाय लावलेली आहे शैलेश भाऊ बोरसे यांनी. आणि बॉल प्रयत्न खूप छान होता पण या ओव्हरचा वेगही शेवटचा बॉल जबरदस्त लास्ट बॉल या ओव्हरचा. 7 बॉल मध्ये 13 रनांची गरज. भाऊ व्यवस्थित फिल्डिंग करा लागणार नाही याची काळजी घ्या. जबरदस्त बॅटिंग आणि हा एक चुकीचा बॉल आणि बॉल असा चटका टोकलाय राहुल बोनी यांनी. 5 ओव्हर नंतर 44 रन 3 विकेटच्या नुकसानावर श्री ॲग्रो यांचे. बॉल द्या रे 6 बॉल मध्ये 7 रनांची गरज श्री ॲग्रो यांना जिंकण्यासाठी. पाणी आहे का इकडे? पाणी 2 मिनिटं होल्ड करावा. बावीस ओके येत आहेत. 1 मिनिट 2 मिनिटं लवकर. पाणी 2 मिनिटं पाणी येत आहे. थांबा 2 मिनिटं बाटली घे जे पाणी देऊन द्या पहिले. जा घे लवकर. आणि थोडं लागलेलं आहे शैलेश भाऊ बोरसे यांना. जबरदस्त अंपायर कितला राहिलेत. 7 बॉल 7 रन 6 बॉल असं रन रेट आहे. पुढच्या मॅचेस खेळवायच्या आपल्याला तर टाइमपास करू नका. फटाफट ओव्हर बॉलर रेडी ठेवा. आणि शेवटची ओव्हर बाकी आता. थांबा 1 मिनिट थांबा. अरे गणू इकडे येऊन जा त्यांच्या जागर 12 म्हणून. 2 मिनिटं. गणेश येतोय 12वा फिल्डर येतोय इकडं. गणेश थांब इथं थांब. नाही थांब. अरे पाणी पिलो पहिले आरामाने बसून घ्या पहिले. जबरदस्त अशी खेळी केली होती. शैलेशभाऊ बोरसे यांनी 2 विकेट घेतले होते त्यांनी त्यांच्या बॉलिंगमध्ये आणि खूप जबरदस्त डाय मारली. तो चौका कधी थांबवला असता तर आणखी ही मॅचमध्ये नवीन रंगत आली असती. पण जो बॅट्समन आहे 14 नंबर जर्सी श्री ॲग्रोचा कॅप्टन राहुल वाघ हे लंबे छक्के मारण्यासाठी डिंडा 1 ओव्हर मध्ये 7 रन. बरोबर आहे का अंपायर? बरोबर जुना श्री ॲग्रोचा बॉलर. सेकंड इनिंगची शेवटची ओव्हर आणि 7 रन पाहिजे फक्त विन होण्यासाठी. आणि ही कॅच आउट झालेला आहे. जबरदस्त विकेट घेतलेली आहे. पंकज भाऊ वसावे यांना आमंत्रण दिलेलं आहे. नेक्स्ट बॅट्समन पंकज भाऊ वसावे.
5 बॉल 7 रन. 5 बॉल मध्ये 7 रन. जबरदस्त. अतिशय जवळ घेऊन आलेले आहेत मॅच. दिंडा जुना फिल्डर आहे श्री ॲग्रो. आणि आपले क्रीम बॅट्समन, त्याला सर्व खेळी माहिती आहे कोण कसा खेळतो असं म्हणून. प्रॉपर बॅटिंग प्रॉपर बॉलिंग. खूप जबरदस्त असं खेळी पंकज भाऊ वसावे. पहिली मॅच खूप छान झालेली आहे बाजीगर वर्सेस ॲग्रो लायन आणि दुसरी मॅच अशीच रोमांच मोडावर येऊन गेलेली आहे. 5 बॉल 7 रन. खूप चांगली अशी पोझिशन चालू आहे. जबरदस्त असं खेळी करतायत दोंडाईच्या आणि श्री ॲग्रो दोघेही टीम. सत्यवान राजपूत, सागर भाऊ सर्व टीम खूप असं विचारमध्ये आहे. आणि 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉलमध्ये 7 रन. आता जबरदस्त अशी खेळी होते. प्रत्येक बॉलमध्ये रोमांच होतोय. यंकेश भाई काय बोलशाल का तुम्ही? नाही. यंकेश भाई बसलेले कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जबरदस्त खेळी. आता स्ट्राईक राहुल भाऊकडे स्वतः आहे आणि फक्त एक षटकारची गरज आहे. एक षटकार म्हणजे 6 रन आणि 3 बॉल शिल्लक आहे. किती बॉल मध्ये किती अंपायर? 3 बॉल मध्ये 6 रनांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 6 रन. आणि स्ट्राईक वर आहे धुरंधर बल्लेबाज एक श्री ॲग्रो वर्सेस राहुल भाऊ. आता दिंडा कशी बॉलिंग करतो त्याचे जुने कॅप्टन आहे दिंडाचे श्री ॲग्रोचे. खूप मिस झालेला आहे बॉल. खूप जबरदस्त 2 बॉल मध्ये 6 रन. खूप जबरदस्त अशी बॉलिंगचे प्रदर्शन करतायत दिंडा जबरदस्त बॉलिंग. श्री ॲग्रो के खेमे में शांतता. अरे भाऊ 45 नंबर जर्सी. टाइमपास करू नका प्लीज. टाइमपास करू नका. बॉलिंग चांगली होते. 2 बॉल शेवटचे. 2 बॉल मध्ये 6 रनांची गरज. खूप चांगली आणि खूप मेहनत घेत आहे दोंडाची टीम. जबरदस्त असं प्रदर्शन करताय दोंडाची टीम बी आणि बॉलिंग बी. दिंडा खूप जबरदस्त असं खेळी आहे. जबरदस्त खेळी केलेली आहे. 2 विकेट घेतले आणि सल्यूट बनतोय. सॅल्यूट रोल वर ठेवा. सेलिब्रेशन करू नका. एक बॉल बाकी आहे आणि सर्वात मेन म्हणजे लास्ट बॉल बाकी आहे आणि तिकडे राहुल वाघ. आणि आपल्याला कुठलाही नो वाईड काहीच नकोय दोंडाईच्या. कारण समोर उभे आहेत राहुल वाघ. प्रणव भाऊ एक विशेष आहे. आज दिंडा पहिले श्री ॲग्रो कडून खेळत होता आणि आज दोंडाच्या टीम कडून खेळतोय. त्याचे प्रदर्शन काय म्हणशाल तुम्ही? त्यांचं म्हणजे असं आहे की घर का बेदी लंका ढाये. नाही चुकीचे बोलताय तुम्ही. हे वाक्य तुम्ही चुकीचे बोलताय भाऊ. कारण आज ते नंदुरबार मध्ये काम करत होते आणि आज दोंडाच्या मध्ये काम करतायत. ते स्वतःच्या घरामध्ये खेळतायत हे लक्षात ठेवा. आणि कोणाबद्दल असं बोलू नका फक्त प्लीज. एक बॉल मध्ये 6 रन. खूप जबरदस्त फिल्डिंग प्रॉपर सजवा कारण समोर आहे राहुल वाघ. दिंडाला आता हा बॉल कधी 6 मारला नाही. दिंडाला आपल्याकडून 101 रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. यंकेत भाई कडून 101 बक्षीस राहील. हॅलो दिंडा हा बॉल कधी डॉट किंवा 1-2 रन देत असेल तर 101 रुपयाचे बक्षीस राजेंद्र ॲग्रो यंकेत भाई यांच्याकडून दिंडाला भेटेल. हे लक्षात ठेवा. 101 रुपये दिंडा आणि राहुल भाऊ कधी 6 मार. रोमांचक खेळी होत आहे इथे. शांतता. जबरदस्त व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. लास्ट डिसिजन राहील मित्रा. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन राहील. हॅलो रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. जे अंपायर डिसिजन ते लास्ट डिसिजन आहे. कोणी आर्ग्युमेंट करू नका. अरे घेतला फक्त अंपायरला डाऊट असेल त्या दिवस चेक करण्यात येईल. बाकी प्लेअरच्या सांगण्यावरून चेक नाही करता येणार. अंपायर जयपाल भाऊ कधी होत असेल तर करून घ्या. नसेल तर स्पष्ट नकार द्या. काही अडचण नाही. सगळ्या टीम साठी नियम सारखे आहेत. अंपायर डिसिजन पाहिजे. वाद नका करा. 2 मिनिटं थांबा. प्रणव दादा त्यांनी रिप्लाय घेतला होता. आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड
लांब पाने यामुळे मिळतो उत्तम चारा, मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ, कर्नूल बियाणे वापरून कर या वर्षी सुरुवात. शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाने गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायोची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. व्ही फॉर विक्टरी, व्ही फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम: फॉस्फेट, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं. इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं. सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है. कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है. साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है. इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है. आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते हैं. आज ही ले आइए महावीरा का जीरॉन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिव्ह वापरलं. 15 दिवसांनी सर्वो वापरलं. तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता. आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया. देखो कैसे बादलों की सैर हो रही है. इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है महावीरा जीरॉन से. महावीरा जीरॉन 5 in 1. इसमें है फॉस्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं. इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा जीरॉन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें. इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें. 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी जीरॉन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें. कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है. पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है. इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा जीरॉन. किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा जीरॉन. जबरदस्त खेळी, जबरदस्त बाप, चालू करा जबरदस्त दोंडाईच्या टीम, जबरदस्त
शैलेश भाऊ बोरसे सलूट 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 शैलेश बोरसे सलूट 101 रुपये दिंडाला देण्यात येत आहे. 101 रुपये दिंडा. जबरदस्त दिंडा. जबरदस्त बॉलिंग दिंडा दिंडा. शैलेश भाऊ सॅल्यूट पेंडिंग होता. बो लाइव सलमान खान दिख रहा. Grown with care, the F1 Hybrid Muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU Minister यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांचे फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. घेतोस का आणि बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणी येतील टपोरी होतील सर्व दाणे.